श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. सध्या आपण बनवत आहोत उन्हाळ्यातील वाळवणीचे पदार्थ, जे आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो. ते उपवासाचे असोत किंवा असेच तळून खायचे असोत. तर आपण आज बनवणार आहोत उपवासाची साबुदाणा आणि बटाटा याची चकली. त्यासाठी मी ते घेतलेले आहेत 2 बटाटे, जे उकडून घेतलेले आहेत. 1 वाटी साबुदाणा जो भिजवलेला आहे, चांगल्या प्रकारे भिजवायचा. चिली फ्लेक्स आणि मीठ. तुम्ही उपवासाला जिरा खात असेल ते टाकलं तरी चालेल. मी ते जिरा टाकलेला नाहीये. तर सगळ्यात आधी आपण बटाटा असं किसणीने किसून घेऊयात. असा मध्ये गाठी राहता कामा नयेत, नाहीतर चकली बनवते वेळेस चकलीच्या साच्यामध्ये किंवा आपण कॅरी बॅगने बनवली तर त्या बॅगमध्ये होलमध्ये अडकू शकते. त्यामुळे व्यवस्थित बटाटा असा बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. बटाटा बारीक झाल्यानंतर आपण त्यामध्ये साबुदाणा टाकणार आहोत. हा साबुदाणा मी रात्रभर भिजत ठेवला होता, एकदम चांगल्या प्रकारे भिजवलेला आहे. मीठ टाकूयात आणि चिली फ्लेक्स टाकून घेऊयात. आता हे मिश्रण आपल्याला एकदम चांगलं पीठ मळतो त्याप्रमाणे असं प्रेस करून हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. साबुदाणा आणि बटाटा हा एकजीव झाला पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे 2-4 मिनिटं आपण असं मळून घेणार आहोत. महत्त्वाची टीप आहे ही, नाहीतर मग आपली चकली अशी तुटते. हे बघा 2-4 मिनिटं मी चांगलं मळून घेतलेलं आहे. आता आपण याच्या चकल्या बनवायला घेऊयात. त्यासाठी मी इथे एक अशी प्लास्टिकची बॅग घेतलेली आहे. त्यामध्ये आपण हे बनवलेलं हे मिश्रण टाकूयात आणि बॅग अशी फोल्ड करूयात. आणि थोडंसं मी त्याला कात्रीने होल केलेलं आहे. पण इथे चकलीचा साचा घेतला तरी चालेल, पण ज्यांच्याकडे चकलीचा साचा म्हणजेच शेवगा नसेल तरी ते अशा पद्धतीने प्लास्टिकची बॅग वापरून चकली बनवू शकतात. खूप चांगली आयडिया आहे. हे बघा अशा प्रकारे मस्त अशी चकली आपली प्लास्टिकच्या बॅग मधून बनत आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा सगळ्या चकल्या मी अशाच बनवून घेतलेल्या आहेत, चकलीची मशीन न वापरता. आणि मी हे फॅनलाच सुकवून घेणार आहे. तुम्ही उन्हामध्ये पण सुकवू शकता, पण ऑप्शन नसेल तर आपण फॅनच्या हवेमध्ये पण सुकवून एकदम छान अशी चकली बनवू शकतो. तर मी फॅनच्या हवेलाच सुकवून घेणार आहे. हे बघा दुसऱ्या दिवशी आपली चकली एकदम अशी कडक झालेली आहे. एकदम लहान आकार झालेला आहे चकलीचा. पूर्णपणे वाळलेली आहे चकली आपली. एकदम छान अशी कुरकुरीत आपली चकली वाळून तयार झालेली आहे. हे बघा एकदम उन्हामध्ये वाळते तशी आपली चकली ही फॅनच्या हवेमध्ये सुद्धा छान चांगल्या प्रकारे वाळलेली आहे. थोड्या चकल्या मी तुम्हाला अशा तळून दाखवते. तेल गरम झालेलं आहे. आपण आता चकली तळून घेऊयात. खूप कमी वेळात आणि एकदम चवदार अशी चकली बनवून होते. हे बघा तुम्ही बघू शकता, दिसायला पण छान आपली चकली दिसत आहे. माझी सगळ्या रेसिपींची क्वांटिटी बघितली तर थोडी कमीच असते, वेळेअभावी. वेळ खूप कमी पडतो. एक छंद आहे, एक आवड आहे म्हणून मी माझं हे चॅनल सुरू केलेलं आहे. तर छान अशा आपल्या चकल्या तळून तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी. नक्की ट्राय करा तुम्ही पण. खूप कमी वेळात कमी मेहनतीमध्ये होतात.
तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच सोप्या आणि छान रेसिपीज पाहण्यासाठी. हे बघा सगळ्या मी चकल्या तळून घेतलेल्या आहेत. एक मी तुम्हाला अशी तोडून दाखवते. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.